थोडासा मात्र इथे पाहायला गेला तर ज्या पद्धतीने मात्र इथून अनियंत्रित मात्र इथून खेळाडू उशिरा पोहोचते त्याच्यानंतर मात्र थोडासा मनामध्ये दबाव आणि पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये निलेश बॅक टू टेक आउट. जाऊया अतिथी कक्षामध्ये. प्रशांतदादा वाडकर यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. मी कृष्णादादा धोंडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण वाई एक्सप्रेस प्रशांतदादा वाडकर यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. सन्माननीय अमितदादा वाडकर बॉन्ड आपल्याला विनंती करतो आपण देखील या. आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. कॅमेरामॅन मोर्या दादा आपण व्यासपीठाच्या दिशेने कॅमेरा करायचा आहे. इथे सन्मान केला जातोय वाडकर साहेबांचा. अमितदादा वाडकर आपण देखील या. बॉन्ड या नावाने फेमस कॉलनी गटामध्ये. चला विकास सावले नवीन फलंदाज मैदानामध्ये मात्र येताना पाहायला मिळतात. इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये दुर्दैवी पहिल्याच बॉलवरती विकेट गेली. त्याचबरोबर आकाशदादा सुकळे यांना देखील विनंती करतो की आपण देखील यायच्या व्यासपीठावर आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. कारण पाहिलं तर भोर क्रिकेट असोसिएशनमध्ये एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आकाशदादांची या ठिकाणी वर्णी लागते. येस चला मॅच चालू ठेवायची आहे. सुमित बादू पहिल्या षटकासाठी समोर आहेत फलंदाज. मनोजला पाहतोय इथे चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. आता इथे कोणतीही चूक होणार नाहीये. बॉलला पाठवून दिलंय स्क्वेअर लेग कव्हर करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे आला धावाचा षटकार. पहिल्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आल्यानंतर मात्र परिपूर्ण दबाव तंत्रामध्ये फलंदाज येतील की का अशी चर्चा वाटत होती. परंतु त्याच्यानंतर मात्र मनोज या मात्र फलंदाजांनी एक मोठा फटका खेळून आत्मविश्वास आपला वाढवलाय आणि संघाचाही मात्र वाढवताना पाहायला मिळत आहेत. सुमित यांच्यावरती प्रहार केलाय. एक मोठा फटका खेळलाय. 6 धावा मात्र येताना पाहायला मिळाल्या. त्या 4 षटकांचा खेळ असणार आहे आणि इथून प्रत्येक मॅच ही तेवढीच महत्त्वपूर्ण असणार आहे. यानंतर मात्र आपण पाहायला गेला तर याच्या अगोदर मॅच मात्र इथे संपन्न झाली होती. वाई पश्चिम भाग असोसिएशन आणि अखंड शाहूवाडी त्याच्यामध्ये वाई पश्चिम हा संघ मात्र जिंकला होता. कॉट ड्राईव्ह इथे मात्र परफेक्ट मात्र पाहायला मिळतोय. गॅप शोधून काढली आहे. क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या मागे धावताना पाहायला मिळत आहेत. अंतिम क्षणी किती अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळतोय आणि 2 धावा 3 धावांमध्ये रूपांतरित करण्यामध्ये दोन्ही फलंदाज मात्र यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा येताना पाहायला 3 धावा मात्र येताना पाहायला मिळाले. 9 धावा धावफलकावरती लागले गेलेत. नवीन फलंदाज जे मैदानामध्ये विकास आलेत. पहिला बॉल फेस करताना पाहायला मिळतील सुमित यांचा. षटक क्रमांक पहिला P1चा षटक आहे. पॉवर प्ले मॅटर्निटी पॉवर प्ले चालू आहे इथे. जबरदस्त बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. कोणतीही इथून धाव येणार नाहीये. डॉट बॉल मात्र पाहायला मिळतो इथे. सुमित चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले होते परंतु त्याच्यानंतर त्याने विकेटही घेतली. षटकारी आला. त्याच्यात डॉट बॉल हे आपल्याला पाहायला मिळतोय. आता संधी नसेल. वेगानं बॉल कव्हर ड्राईव्हला पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 1 बॉन्स 2 बॉन्स बॉसी मारे शपार आलाय शानदार. फलंदाज मनोज यांच्या बॅटमधून चौकार. श्रीमंकालेश्वर चषक 2025 एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. चिखलगाव ज्या पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर सकाळच्या 17 पासून चांगले चांगले खेळाडू या मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाले आणि त्याचंच अपरिचित उदाहरण देताना मात्र पाहायला मिळतोय. ही स्पर्धा शरीरावरती आदळले बॉल अगदी चांगली गोलंदाजी माइंड रीड केलं गोलंदाजांनी फलंदाजांचा आणि हा बॉल डिलिव्हरी केले गेले. कोणतीही धाव येणार नाही. एंड इज वेल. शेवट गोड केलं. अंतिम बॉल डॉट आलाय आणि षटक क्रमांक पहिला सुमित यांच्या स्वरूपामध्ये समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 13 धावा. चेक यानंतर स्वराज्य बत्ती शिराळा क्रिकेट असोसिएशन आणि KCF फायटर कराड आपण तयार राहायचं. आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे. यानंतर आपला सामना असेल एका बाजूला मयूर पन्हाळकर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राजू कंक सुजित शेवाळे. ही A1 जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे यानंतरच्या मॅच मध्ये. नाही कंटिन्यू संपूर्ण लॉट क्लिअर करायचा आहे. निखिल आलेत अलॉंग द कार्पेट खेळून करण्याचा प्रयत्न. तिथे आहे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. बॉलला उचलतील पेकी करतील.
एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. थोडंसं इथून आपण पाहायला गेलं तर गोलंदाजींचा बोलबाला पाहायला मिळाला. पहिल्याच्या षटकामध्ये 13 धावा जरूर आल्या होत्या, पण तो दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवरती मात्र धाव आली 1. आणि निखिल कशा पद्धतीनं गोलंदाजी करतील त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. चांगली फलंदाजी करण्यासाठी ओळखले जाणारे मनोज आणि विकास हे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज गॅप शोधून काढले, तिथे संधी नसणार आहे. 1 बाउन्स बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हो षटकार आहे, पंचांचा इशारा येतोय. मोठा फटका कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळतात फलंदाज विकास यांच्या बॅटमधून हा आलाय षटकार. मागच्या षटकामध्येही पाहायला गेलं तर दुसऱ्या बॉलवरती षटकार आला होता. इथेही पाहायला गेलं तर निखिल यांच्या दुसऱ्या बॉलवरती षटकार आलाय. समोर आहेत विकास. हा बॉल चांगला, अगदी बुंध्यातला बॉल ज्याला म्हणतात ना तसं मात्र हाताला गेलंय. कोणतीही धाव येणार नाही आहे. चांगला बॉल डिलिव्हर केलं गेलंय. खूप छान गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल, कारण समोर तुमच्या आहे मनोज आणि विकास आता मात्र ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात. इथे मनोज यांच्याही बॅटमधून एक षटकार आलाय. 3 धावा ही एकूण टाइममध्ये 3 बॉलमध्ये मात्र पाहायला गेलं तर 10 धावांवरती खेळतायत. हा बॉल उंच हवेमध्ये बराच वेळ तरंगताना मात्र पाहायला मिळतोय. ऑस्ट्रेलियन स्टाईल नकलाफ सेल, वाव व्हॉट अ सेल इथे मात्र पाहायला मिळाला. शरीरावरती पहिल्यांदा घेतला बॉलला, त्याच्यानंतर सेकंड अटॅम्प मध्ये हा पकडलाय झेल आणि फलंदाज बाद. विकास बॅक टू द गाठ. चेक आपण यानंतरच्या सामन्यासाठी तयार राहायचंय. स्वराज्य 32 शिराळा 11 क्रिकेट असोसिएशन विरुद्ध KCA फायटर कराड अशा दोन्ही संघांनी तयार राहायचं. यानंतर आपला सामना असेल, कारण असोसिएशन हाफ आपण कंटिन्यू खेळतोय, त्यामुळे असोसिएशन हाफ मधील ही दुसरी मॅच आहे आणि तिसरी मॅच आपण आपल्या भेटीसाठी घेऊन आणणार आहोत. एका बाजूला मयूर पनाळकर तर दुसऱ्या बाजूला आपण राजू कंक, सुजित शेवाळे. त्यानंतरची होणारी मॅच असेल एका महाराज 11 भोर आणि त्यांच्या विपक्ष असेल 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन. त्यानंतर असेल पाटण आणि वाई अशी लढत, शेवटची लढत असेल. त्यानंतर आपण आयोजकांच्या नियमाप्रमाणे आपण असोसिएशन हाफ खेळवणार आहोत, याची दक्षता घ्या. जे असोसिएशनमधील क्रिकेट असोसिएशनमध्ये असा क्रिकेटर मॅच बघत असेल त्यांनी लक्ष द्या. असोसिएशन हाफ कंटिन्यू खेळवला जाईल, याची दक्षता घ्या. यानंतरची मॅच असेल एका बाजूला स्वराज्य 11 32 शिराळा, विपक्ष आपण पाहणार आहोत KCA फायटर कराड. आणि त्याच्यानंतर महाराज 11 भोर आणि त्यांच्या विरोधामध्ये 32 शिराळा, वाई 11 वर्सेस पाटण असे हे सामने राहणार आहे. सगळ्यांनी वेळेवरती उपस्थित राहा. नो बॉलचा इशारा इथे मात्र आलाय. फ्री हिट असणार आहे. समोर आहेत फलंदाज मनोज यांच्या बॅटमधून नो बॉलचा बॉल होता, फीटचा बॉल. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेला तर मनोज थोडेसे बीट झालेत. कोणती धाव इथे मात्र येणार नाहीये. डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी या बॉलवरती मात्र पाहायला मिळाली, कारण फ्रीटचा बॉल चांगल्या पद्धतीने हाताळणं अनेक वेळा गोलंदाजांवरती प्रेशर असतो, तो मात्र कंप्लीट केलाय. लोअर फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगमध्ये फाईनमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथेही तुम्हाला जास्त धावा मिळणार नाही आहेत. एकच धाव मात्र मिळताना पाहायला मिळणार आहे. आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 23 धावा 23. आज पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक असोसिएशनमधील खेळाडू तुम्हाला मात्र या क्रिकेटच्या पटलावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. मंकालेश्वर बॉईज चिखलगावचं एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. 23 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावरती धावा मात्र पाहतोय. आणि त्याच्यानंतर मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. सुशांत आलेत गोलंदाजीसाठी अखंड वाई 11 या संघाकडून. स्ट्रेट डाव करण्याचा प्रयत्न, काय अप्रतिम. स्वतःच्या फॉलो मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय आपल्याला, आणि तेच तुम्हाला करायचं आहे. 100% कमिटमेंट ह्या गोष्टीवरती तुम्ही मात्र मैदानामध्ये वावरणं खूप महत्त्वपूर्ण असतं, ते तुम्हाला करावं लागणार आहे. समोर आहेत फलंदाज अभिषेक गोळे. ओहो, हाही मात्र पॉईंटच्या दिशेने खेळायचा होता. पाटा बदललाय. एकाच धावेने मात्र धाव मिळणार आहे तुम्हाला. मैदानाची भौगोलिक परिस्थिती बरीचशी मात्र इथून नियमावली आहे, आणि त्याचं परिपूर्ण मात्र तुम्हाला अभ्यास करून
तुम्हाला गोलंदाजी करायची आहे, फलंदाजी करायची आहे, या गोष्टींवरती भान तुमचं असू द्या. क्षेत्ररक्षक मात्र पाहायला गेलं तर डीपमध्ये हे आता मात्र पिवंत षटक संपल्यानंतर पाहायला मिळतात आपल्याला. हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल तिथे मात्र पाहायला गेला तर, आणि इथून फलंदाज बाद. एक महत्वपूर्ण विकेट बाद होताना पाहायला मिळेल. झेल पकडलाय अप्रतिम तिथे निखिल सुमित या मात्र क्षेत्ररक्षकाने, आणि फलंदाज बाद होतील अभिषेक गोळे. बॅक टू द गाउट. धक्का बसलाय इथून या दुसरा टीम बॅटिंग करत असताना ग्लोरियस स्पोर्ट्स मैत्री ग्रुप जावली. राजेश जवळ नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. ग्लोरियस स्पोर्ट्स मैत्री ग्रुप जावली. मैत्री ग्रुप म्हटल्यानंतर अनेक वेळा चर्चेत राहिलेली मात्र ही असोसिएशनची स्पर्धा अनेक वेळा मात्र गाजवताना पाहायला मिळत आहेत. मैत्री ग्रुप म्हटल्यानंतर मित्रत्व मैत्री कशी जपावी त्याचं उत्तम देणारी हे मात्र सगळे मित्र एकत्र येतात. त्याच्यानंतर मात्र क्रिकेटला एक वेगळं वलन देण्याचा प्रयत्न करतात. एक क्रिकेटला उंचीवर नेण्याचं काम मैत्री ग्रुप जावलीकडनं केलं जातं. अनेक व्हिडिओज अनेक फोटोज त्यांचे व्हायरल होताना मात्र पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा निर्णय एक अतिरिक्त मात्र येताना पाहायला मिळेल. 1+1 म्हणजे 2 धावा मात्र येताना पाहायला मिळतील इथे. 27 धावा धावफलकावरती. हाही फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या झोन मध्ये नाही आहेत. डीप वरनं क्षेत्ररक्षक 30 सर्कलचे क्षेत्ररक्षक पोहोचतात इथे मिड विकेट वरून मात्र, आणि तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 28 धावा 28. मापे असावी 27 धावा परंतु संकटामध्ये आहे तिथे. हो इथे पहा आपण पाहायला गेलं तर साधा सोपा झेल. मनुजांना वाटलं होतं आता मला तर माघारी जावं लागेल परंतु चुकी झाले क्षेत्ररक्षकांकडून आणि साधा सोपा झेल मात्र ड्रॉप झालाय. ज्यांच्याकडे क्षमता आहे मनोज यांच्याकडे त्यांनाच मिळालं जीवदान. आता फलंदाज राजेशला पाहतोय आपण ऑन स्ट्राईकला. स्पोर्ट्स मैत्री ग्रुप जावली आणि त्यांच्या विरोधामध्ये अखंड Y11. फटका चांगला पाहायला मिळतोय इथे. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतील का नाहीये. बॉलच्या अवाकाच्या बाहेर क्षेत्ररक्षकांच्या, आणि बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खणखणीत आवाज करणारा आहे तो शानदार रोशन यांच्या बॅट मधून षटकार. या डीडी चेक सर आपण जर पाहिलं ना तर अखंड Y11चा विचार केला ना तर तब्बल 7 ते 8 खेळाडू आज 250 ते 300 किलोमीटरचा प्रवास करून आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी या ठिकाणी खेळासाठी आलेले पाहायला मिळतात. हे आहे क्रिकेट. क्रिकेटने आम्हाला काय दिलं तर क्रिकेटने आम्हाला हे दिलं. क्रिकेटने आम्हाला नवीन माणसं जोडण्याची कला दिली. अनेक माणसं अनेक मित्र, नवीन मित्र बनवणं म्हणजे क्रिकेट आहे. कारण रविवारचा दिवस म्हणजे आमच्या क्रिकेट वेळांसाठी एक वेगळी पर्वणी असते सर. नक्कीच सर आपण पाहायला गेलं तर, आणि ज्या पद्धतीनं मात्र इथून बॅटिंग केली, बॅटिंग ऑर्डरची मात्र अनुपस्थिती मात्र पाहायला मिळाली, आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर हा स्कोर उभा करणं थोडंसं अवघड. त्याला मात्र ही असा जसं खेळ मात्र पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत 34 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. हो क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु वन हँड झेल घेण्याचा प्रयत्न, आणि अप्रतिम प्रयत्न जरूर तिथे होता परंतु हा षटकार की चौकार त्याचा निर्णय आमच्यापर्यंत पंच कळवतील. चेक त्या ठिकाणी जे आमचे कार्यकर्ते त्यांनी जरा निर्णय कळवा. जे मागे कार्यकर्ते उभे त्यांनी निर्णय कळवा. पहा जिथे प्रेक्षक आहे त्यांनी आम्हाला कळवायचं आहे षटकार आहे की चौकार आहे. प्रेक्षक वर्ग कुणाल सर आपण चेक करून सांगा. यस कृष्णा दादा चेक करा काय आहे, कारण प्रेक्षक मायबाप सांगतात षटकार आहेत आणि टीम आहे ती म्हणते चेक करा. याच दरम्यान आपण या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया ते म्हणजेच कराडचा बकासूर म्हणून ज्यांची ओळख आहे आणि याच ग्राउंडवर ज्यांनी अनेक शतकं अर्धशतकं ठोकलेत असे राजूदादा कंक यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे आणि यात थोड्याच वेळात त्यांना आपण इन अँड ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. राजूदादा वेलकम, सुस्वागतम. या चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. कारण पाहिलं तर कराडचा डॉन सकाळी खेळून गेला, आता कराडचा बकासूर इन अँड ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. म्हणजेच A1 जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला पाहिलं तर बकासूर, दुसऱ्या बाजूला डॉन, अशी ही जोडी KCF फायटर्स कराड या संघाकडून आपल्याला पुढील मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे.
यस चला स्वराज्यवती शिराळा क्रिकेट असोसिएशन आपण तयार राहायचं आहे. मयूरदादा पन्हाळकर आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायची आहे. यानंतर आपली मॅच असेल त्यानंतर होणारी मॅच अमर मराठे आपण आपला स्क्वॉड घेऊन तयार राहायचं आहे. आणि महाराज 11 बोर राजूदादा आपण आपला स्क्वॉड घेऊन तयार राहायचं आहे. त्यानंतर अतुलदादा भालेकर आणि सतीश सनस आपण आपला स्क्वॉड घेऊन तयार राहायचं आहे. आपली मॅच असेल. यस सेफ आहे, चेक केलंय, थर्ड अंपायरने चेक केलंय, सेफ आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण. यस सर सेफ आहे, चेक केलंय. पाहायला गेलं तर पहा काय क्षेत्ररक्षक केलंय तिथे, अप्रतिम मित्र पाहायला मिळाला आणि झेली घेतलं गेला होता त्याची ही चर्चा मात्र पाहायला मिळत होती. आणि फलंदाज बाद होताना मात्र पाहायला मिळतील. मनोज बॅक टू डेगआउट. कुणाल आणि तेवढंच अप्रतिम निलेश आले तिथे. पाहायला गेलं तर अगदी गावावरना 350-400 किलोमीटरचा प्रवास आणि त्याच्यानंतर मात्र मिळालेली संधीचं सोनं ते करताना मात्र पाहायला मिळाले. काय झेल घेतलाय ते सांगत होते की मला काल नाही आहे, तुम्ही चेक करू शकताय. आणि प्रेक्षकही सांगत होते तिथे की आम्हाला जास्त काही करायला नाही आहे. त्याच्यामुळे आपण ओमसाई MTC लाईव्हकडे आलो. त्यांचा कॅमेरामन अगदी अप्रतिम सातत्याने पाहायला मिळतं. आणि त्या तिथे आपल्याला क्लिअर झालं की हा बॉल सेफ केला होता, झेल पकडला होता आणि फलंदाज बाद मनोज झाले तिथे. नवीन फलंदाज हर्षल कराडे. सर मॅच चालू करा इकडे, कारण 12 मॅन्स त्यांचे ते उपस्थित आहेत. चेक पंच आपण मॅच चालू ठेवायची कारण या ठिकाणी कॅमेरामॅनने चेक केलंय, आयोजकांनी चेक केलंय आणि थर्ड अंपायर देखील आहेत. त्यांनी देखील कृष्णराज धोंडे यांनी देखील चेक केलं. आजचे आयोजक त्यांनी चेक केलं आणि तदनंतर मात्र निर्णय दिलाय. क्लीन अँड क्लिअर क्वालिटी आपण पाहतोय ओमसाई MTCच्या माध्यमातून क्लिअरिटी पाहतोय. आणि 12th मॅन दोन्ही संघाचा या ठिकाणी आहेत, त्यांनी देखील पाहिलंय, चेक केलंय आणि त्यानंतर निर्णय मात्र देण्यात आलाय. राजेश जवले वाईड बॉलचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळतोय. इथे हर्षला बाजू नॉस्ट्राइक एंडला समोर आहेत फलंदाज राजेश. ओहो घुटना टेक तमाशा देख, परंतु इथे पाहायला गेलं तर उंच माझा झोका, बॉल बराच वेळ हवेमध्ये आणि पकडला जाईल, झेल, फलंदाज बाद. अप्रतिम तिथेही मात्र क्षेत्ररक्षणाचा नजराणा पाहायला मिळाला. आणखी एक धक्का मात्र बसताना पाहायला मिळणार आहे. आणि धावसंख्या मात्र इथून धावफलकावरती लागलेली आहे ती 40. अजूनपर्यंत इथून या षटकातील बॉल शिल्लक असणार आहेत ते 3 बॉलमध्ये एकही धाव आले नाही आहे. 2 विकेट जरूर आले. चांगली गोलंदाजी साकारली जातोय. कुणाल हे नाव आपल्याला पाहायला मिळतं. सध्याच्या घडीला मैदानामध्ये 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे चेक 40 धावा झालेत. 34. यस ओके. करत 34 धावा झाल्या धावसंख्येवर. चला स्वराज्यवती शिराळा क्रिकेट असोसिएशन आपण लगेच यायचं आहे कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. स्वराज्यवती शिराळा क्रिकेट असोसिएशन आपला आला असेल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे कारण KCA फायटर्स संघाने या ठिकाणी रिपोर्टिंग केली आहे. आपण आला असेल तर आपण रिपोर्टिंग करायचे. यानंतर होणारं बिग बॅटल, एका बाजूला राजू कंक सुजित शेवाळे तर दुसऱ्या बाजूला मयूर पन्हाळकर सुशांत पाटील लाल्या, ही जोडी या साईडला जोडी तर त्या साईडला ती जोडी आपल्याला पाहायला मिळते. आशुतोष नवीन फलंदाज मैदानामध्ये गेले तर आपण पाहायला गेलं तर DD वाईड बॉलचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव मात्र येताना पाहायला मिळतोय इथे. आणि या अतिरिक्त धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 35 धावा 35 आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळतोय इथे. ग्लोरियस स्पोर्ट्स मैत्री ग्रुप जावली आणि अखंड वाई 11 या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. परत एकदा संधी निर्माण झाली तिथे, क्रिएट झाले. नो लँड्स मॅनमध्ये मात्र बॉल लँड झालाय आणि तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातात त्या 2 धावा. आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागली जातील त्या 37 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात इथे.
चला स्वराज्य बत्तीसशा आणि KCA फायटर्स कराड. ओके ओके डन सर. चला मागच्या बॉलवरती एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळाली. होत आहे दुपार झाली आहे. आई पटका चांगला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आहे. बॉल स्लॉट मध्ये होता, शूटर बॉल, त्याला ही शूट केलाय. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि चांगली फलंदाजी हर्षलच्या बॅटमधून मात्र हा आलाय शानदार षटकार. टॉपलकावरती या 6 धावेनं सजला जाईल. चक्क स्वराज्य बत्तीस शिरा क्रिकेट असोसिएशन संदीपजी गायकवाड सर, आपण अमर गायकवाड आपण तयार राहायचे. अक्षय अनिकेत पायमल यांसारखे मातब्बर फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 42 धावा. आता इथे ही एक धाव येताना मात्र पाहायला मिळेल, त्याला मध्ये दुहेरीमध्ये रूपांतर करण्यामध्ये यशस्वी झालेत. ही रनिंग बिटवीन द विकेट आहे आणि तुम्ही ज्यावेळी एक धाव मात्र असेल इथे दुसऱ्यामध्ये रूपांतर करता, तुमची चपलता मैदानामध्ये मात्र पाहायला मिळते आणि 30 मात्र इथून पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 44, 44 आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळते आपल्याला इथे. पहिली इनिंग चालू आहे. सेकंड इनिंग मध्ये मात्र इथून धमाकोल आपल्याला हे पाहायला मिळणार आहे. फटका बसला तिथे. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट येईल का की धावा येताना मात्र पाहायला मिळतील. 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जाईल का. बॉल तर फेकलाय आणि बघता बघता तिथे तिसऱ्या धावेचा रूपांतरामध्ये विकेटमध्ये रूपांतरित झालंय आणि शेवटच्या बॉलवरती आल्या धावा 2 आणि विजयासाठी आता गरज असणार आहे ती येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 46 धावा झाल्यात आणि 47 धावांची गरज असणार आहे विजयासाठी 24 बॉल मध्ये. चला टॉस कडे आपण चला लगेच आपण टॉस चला स्वराज्य बत्तीस शिरा क्रिकेट असोसिएशन अनिकेत पायमल आपण संदीप सर आपण टॉस साठी संदीप गायकवाड आपल्याला विनंती करतो आपला कॅप्टन टॉस साठी लगेच पाठवायचा आहे कारण KCA फायटरचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलाय. आपण आपला कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवा. स्वराज्य बत्तीस शिरा संदीप सर संदीप गायकवाड आपल्याला विनंती करतो आपण आपला कर्णधार लगेचच पाठवायचा आहे. यानंतर मॅच असेल मयूर दादा पनाळकर यानंतर रुपेश सर यानंतर जर पाहिलं ना एका बाजूला बकासूर आणि जसं मुत्तूर आहे त्याच्या जोडीला आपण नाव चेंज करू डॉन, तसं समोर जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य बत्तीस शिरायाचा बकासूर म्हणून ज्याची ओळख आहे, ज्याला धावांची अक्षरशः भूक लागलेली असते मैदानात आलेलं आणि नवी मुंबईमधील पहिला शतकवीर ज्याचं नाव आहे मयूर गोरख पन्हाळकर यानंतर आपल्याला इन अँड ॲक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. चला टॉस करूयात. या कृष्णदादा विलासदादा या आपल्या शुभ हस्ते टॉस करूयात. या विलासदा या. यस KCA फायटर कराड आपण आपला प्रतिनिधी लगेचच पाठवायचा. राजूदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना संदीप गायकवाड सर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर स्वराज्य बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशनचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला राजू कंग दुसऱ्या बाजूला संदीप गायकवाड. हे 2 लेजंड खेळाडू आमने सामने. 2 लिहिलंय तो काटा आणि छापा आहे तो सिंह आहे तो छापा. यस टॉस केला जातोय. टॉस असेल कॉल असेल तो म्हणजेच KCA फायटरचा आणि टॉस जिंकलाय स्वराज्य बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशन. निर्णय काय असेल? निर्णय मी थोड्या वेळात सांगतो. जसं मयूरला यायला थोडा वेळ आहे त्यामुळे ही मॅच होण्याआधी जरा नक्कीच निर्णय सांगा. या आयोजनाबद्दल काय सांगताय? सकाळपासून आपण हे आयोजन नियोजन पाहत आहे. पहिलं पर्व आहे. पहिल्या पर्वामध्ये कसं वाटतं इथं खेळताना? नक्कीच नियोजन चांगलं आहे. ॲक्च्युली नियोजन कसं असतं आशियांची टीमा असल्या की थोडंसं सामने पण चांगले होतात कम्पेअर टू एक गाव एक टीम. कारण अख्ख्या तालुक्याचे जे चांगले खेळाडू असतात ते इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचे खेळ पण तसा होतो आणि मॅचेस पण तशा एकदम टफ होतात. त्यामुळं नक्कीच प्रेक्षक लोकांना पण त्याचा चांगला आनंद घेता येतो. नक्कीच निर्णय कळवतील. राजू दादा टॉस जिंकला असता निर्णय काय असता? आम्ही फिल्डिंग घेतली असती कारण आमचं होम ग्राउंड आहे त्यामुळं आम्हाला कम्फर्ट झोन आहे जरा. आणि नक्कीच होम ग्राउंड आहे कम्फर्ट झोन आहे. आणि या आयोजनाबद्दल सकाळपासून आपण पाहत आहे तर या आयोजनाबद्दल काय सांगताल? आयोजनाबद्दल म्हणजे सनीने 1 महिना अगोदर फोन केलेला की आपली एक टुर्नामेंट येत आहे आणि ती गौरवंदाच आहे आणि मस्त नियोजन केले त्यांनी आणि खेळायला मजा येईल. नक्कीच वाटतंय का की पहिलं पर्व आहे असं वाटतंय? नाही पर्व असं वाटत नाही कारण
टुर्नामेंटचं अरेंजमेंट आणि नियोजन चांगलं केलेलं आहे. असं वाटत नाही की पहिलं आहे, असं वाटतं भरपूर वर्ष झालं चालू केलं आहे आणि इथून पुढे पण त्यांनी असेच नियोजन करावे. धन्यवाद दादा. आपल्याकडे येईल, आपलं नियोजन आहे. आपल्या बाहेरील असोसिएशनमध्ये खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत आणि आपल्या गावातील खेळाडूंबद्दल काय सांगताल? गावातले खेळाडू तर खूप उत्तम खेळतात. नियोजन पण खूप चांगलं केलं आहे. सगळं पाण्याची व्यवस्था असेल किंवा बसायची व्यवस्था असेल, खूप खूप एकदम मस्त नियोजन झालं आहे. धन्यवाद. आपण जाऊयात न्यूज पॉइंट सेंटर. टॉस जिंकलाय स्वराज्य 32 शिराळा या संघाने आणि निर्णय आम्हाला थोड्याच वेळात लगेच कळवायचा आहे अशी मी विनंती करतो. मयूर पन्हाळकर यांना आपण इन अँड ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. त्यांचा निर्णय आपल्याला थोड्याच वेळात कळेल. तोपर्यंत जाऊयात कॉमबॉक्समध्ये. पूर्वार्ध झाला आहे, उत्तरार्ध ऐकण्यासाठी आपण जाऊयात. पश्चिम महाराष्ट्रातील आणि रायगड पनवेलमधील एक सुमधुर आवाज रुपेशजी पाटील सरांकडे. हे विशालजी तोडगे सरांना ही विनंती करणे की आपण इकडे यायचं आहे. विशालजी वाईचे स्टार खेळाडू आणि मी त्यांना ही विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. चला पहा इथे आम्ही अगदी विनंती करू आपण की आपण लगेच सामना चालू करायचा आहे. पंच आपण हे तिथे खेळाडूंना सांगा जास्त वेळ घेऊ नका. चला लगेच फलंदाज लगेच आपण या आपल्या पब्लिक ग्रीजवरती. गोलंदाज आपण हे आपल्या रनवेवरती या. चला लगेच तयार व्हायचं आहे. फलंदाजी करणारी टीम 12 मॅन्स चला इथे यायचं आहे. टीम अखंड वाई 11 आपला 12 मॅन्स चेक. अखंड वाई 11 आपला 12th मॅन पहिला चेंडू पडण्याआधी जर नाही आला तर आपल्याला पेनल्टीला मात्र सामोरं जावं लागेल, कारण पहिला चेंडू पडण्याआधी 12th मॅन आमच्यापर्यंत कळावा अशी विनंती आहे. सुशांतला पाहायला मिळालं. पहिल्याच बॉल मात्र पेस केलाय, निघून गेलाय. इथून मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे होतोय फरार. सीमारेषा पार. आल्या धावा 4. चौकार. सुरुवात अगदी चौकाराने ठासून ठोकून करताना मात्र पाहायला मिळत आहेत. त्यांना माहिती आहे इथे 4 षटकांमध्ये आपल्याला बनवायचे आहेत विजयासाठी. त्या 47 धावा आणि 47 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना तुम्हाला मात्र इथून एक चांगली सुरुवात देणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि चांगली सुरुवात देण्यामध्ये नेहमीच हे फलंदाज यशस्वी राहिले गेलेत. आता इथून मात्र तशी खेळ होताना मात्र पाहायला मिळणार आहे का त्याची चर्चा गोलंदाजीसाठी अमरला पाहतो इथे. हाही फटका चांगला पिवनचा परिपूर्ण वापर करत असताना मात्र पाहायला मिळत आहे. परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे प्रोटेक्ट केले आणि एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. या एका धावेनं धावफलकावरती धावा मात्र 2 आपल्याला 5 आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान खेळ इथे मात्र दोन्ही टीमनी मात्र केल्या. जर पाहायला गेला तर प्रथमतः बॅटिंग करत असताना इथे एकूण धावा मात्र धावफलकावरती जमवल्या होत्या 46. 47 धावांचा टार्गेट पूर्ण करायचा आहे. त्याच्यानंतर मात्र आपली गोलंदाजीची चुनूक दाखवताना मात्र पाहायला मिळत आहेत. होय मी पहिल्या बॉलवरती चौकार निश्चित ठोकलाय खालाय माय मी, पण त्याच्यानंतर माझ्याकडे क्षमता आहे चांगली गोलंदाजी करायची आणि तेच मात्र दाखवताना पाहायला मिळतात आपल्याला हे गोलंदाज अमर. आता संधी क्रिएट केली. एकला अफसेल होईल का नाही. उलट दिशेने 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. जरूर तिथे अडवलाय तिथे बॉलला आणि तोपर्यंत मात्र इथून बघता बघता 3 धावा मात्र पूर्ण होताना मात्र पाहायला मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेटमध्ये धावा धाव धावा धाव तुम्हाला करावीच लागते. धावेसाठी धावा धाव करावी लागते. तुम्हाला मात्र चपलता राहावं लागतं. तुम्हाला मात्र तेवढ्या चांगल्या पद्धतीने मात्र खेळ करावा लागतं. हे सगळ्या गोष्टींचा मिलाप झाला ना की मात्र तुमची टीम यशस्वी होण्याकडे मात्र वाटचाल करत असते आणि तेच मात्र होताना पाहायला मिळेल का त्याची चर्चा समोर आहे. मात्र इथून सुशांत जाळ्यामध्ये आता मात्र अडकला गेलाय. या विकेटची बराच वेळ चर्चा होत होती. हो शॉर्ट मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होताना मात्र पाहायला मिळालं. जवळ तिथे होते आणि इथे झेल पकडलाय आणि फलंदाज बाद. बिग विकेट. सुशांत बॅक टू द गॅट. चेक. या ठिकाणी स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर KCF फायटर या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. म्हणजेच पहिला पूर्व यानंतरच्या मॅचमध्ये प्रथम आपण राजू कंक आणि सुजित शेवाळे डॉन आणि बक्कासूरचा धमाका पाहणार आहोत. तर उत्तरार्धामध्ये अमर गायकवाड, मयूर पन्हाळकर यांची बॅटिंग यानंतरच्या मॅचमध्ये आपण पाहणार आहोत.
नवीन फलंदाज निखिल मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात आपल्याला. इथे चांगल्या पद्धतीने मात्र इथून खेळावरती पकड निर्माण करण्याचा परिपूर्ण वापर केला गेलाय. अमर गोलंदाज पहिल्या बॉलवरती चौकार निश्चित खाला होता, त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवरती एक धाव आली, तिसऱ्या बॉलवरती मात्र इथून डॉट पाहायला मिळालं, चौथ्या बॉलवरती 3 धावा धावून काढल्या होत्या, तिथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं होतं. त्याच्यानंतर मात्र 5व्या बॉलवरती विकेट प्राप्त करून दिली, तीही सुशांत या एक महत्त्वपूर्ण मात्र फलंदाजांची. आणि त्याच्यानंतर आता निखिल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र इन झालेत. या षटकातील शेवटचा बॉल अमर गोलंदाजीसाठी तयार असतील. ब्लॉकरचा बॉल तेवढ्या चांगल्या पद्धतीने खोदून काढला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे मिडॉन मध्ये पकडला जाईल बॉलला आणि तोपर्यंत धाव इथे मात्र एकच येताना मात्र पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आल्या आहेत 9 धावा. यानंतर सामन्याच्या ही टॉस इथे मात्र झालाय. स्वराज्य 32 टॉस जिंकला. निर्णय आपण कळवलेले नाहीयेत. निर्णय क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी घेतलाय माफी असावी. आणि त्याच्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये KCA फायटर्स कराड या 2 मातब्बर संघांमध्ये असोसिएशनमधील मात्र सामना पाहायला मिळणार आहे. आज शनिवारचा दिवस, बऱ्याच जणांना सुट्टी असते, बऱ्याच जणांना नसते. त्याच्यानंतरही मात्र मैदानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न परिपूर्ण मात्र केला जातोय. गोलंदाजीसाठी मात्र दुसऱ्या षटकासाठी विकास या गोलंदाजांना मात्र आणला जातोय. ठीक आहे, यानंतर होणारा सामना असेल स्वराज्य 32 विरुद्ध KCA फायटर, त्यानंतर महाराज 11 भोर आणि त्यांच्या विरोधात 32 क्रिकेट असोसिएशन आपण तयार राहायचंय. त्यानंतर पाटण विरुद्ध वाई, एका बाजूला कॅप्टन 26 अतुल भालेकर, तर दुसऱ्या बाजूला एक वेल फिनिशर सतीश सनस आपल्याला शेवटच्या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. तरी सर्व संघांनी असोसिएशन हाफने आपण तयार राहायचं याची दक्षता घ्या. चांगली संकल्पना, सगळ्या असोसिएशन मधील खेळाडूंना मात्र संधी मिळाली. शॉर्ट मिडॉन मध्ये मात्र पाहायला गेला तर खराब क्षेत्ररक्षक तिथे मात्र पाहायला मिळालं आणि फायदा उचलला नाही. एकच धाव मात्र तिथे घेतली गेली आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 10 धावा. ठोकमठोकी तुम्हाला करावी लागेल, धावा बनवाव्या लागतील. धावा येतील का? कारण विजयासाठी तुम्हाला हवी आहेत एकूण 47 धावा. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल डिलिव्हर झालाय. गोलंदाजीसाठी विकास आलेत. हा फटका चांगला आहे असं म्हणता येणार नाही आहे, कारण तिथेही मात्र क्षेत्ररक्षक आहे, त्यांच्याकडनं चूक झाली आहे. मला वाटतं मनोज आहे तिथे आणि झेल झालाय ड्रॉप. नाराज, हताश, कारण एक चांगले क्षेत्ररक्षक म्हणून मनोज यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्याकडनं चुकी झाली आहे. मोठे फलंदाजांना जीवदान मिळालंय. मॅच टर्न होईल का? जीवदान मिळाल्यानंतर बऱ्याच वेळा खेळाडू मात्र हाहाकार माजवतात आणि धावांचा धावफलक मात्र वाढवण्याची गणित मात्र वाढवतात. गणितं मांडली जातात त्यांच्याकडूनही की मिळालेला जीवदान आणि त्याच्यावरती मात्र करायचे प्रहार, अशी बरीचशी गणितं मात्र फलंदाजांकडून मांडली जात आहेत. आता ह्या जीवदानावरती किती धावा येतील त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओहो, मोठा फटका, लांब लचक, अंतर मिळालं, अंतर कापलंही, न्याहारलंय, पारखलंय, ओळखलंय, सत्वर तत्पर उत्तर देत बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा रेषा पार. आला हा शानदार षटकार. या षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 18 धावा. 18 रन स्कोरबोर्ड. विजयाचं समीकरण प्रत्येक धाव गणित मात्र बदललं जाईल आणि ते तुम्हाला करायचं आहे. ते करताना पाहायला मिळतील का की गोलंदाजी एक चांगली गोलंदाज म्हणून यशस्वी होताना विकास पाहायला मिळतील. श्री महाकाळेश्वर चषक 2025 चा आघात इथे मात्र पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर ही चुकी होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बनले दर्शक. प्रेक्षकांमध्ये बॉल निघून गेलाय. 4 धावांसाठी आणखी एक येतोय शानदार हँडसम चौकार. 22 धावफलकावरती लागल्या. जवळपास अर्धा टप्पा इथे मात्र पूर्ण केले धावसंख्येच्या विजयाला ज्या हव्या आहेत त्याच्यापैकी. आणि आता या षटकामध्ये धावा येत आहेत
धावा जमवण्याचं काम करतायत तेजेश हे फलंदाज तेजस्वी रूपी. मिड विकेट शॉट मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहेत ते बॉल पर्यंत पोहोचतात, बॉलला उचलतील फेके करतील तोपर्यंत एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. रणनीती साफ आहे, चांगलं खेळायचं आहे, संयमानं खेळायचं आहे, मॅच विनिंग करायची आहे. आताच आपण उल्लेख केला होता राजूजी कंक यांचंही ते शुभ आगमन झालंय. कण कण से बना हुआ कराड क्रिकेट असोसिएशन मधील राजू कंक पश्चिम महाराष्ट्राचा डाण्या वाघ म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातो आणि अनेक स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा ठसा, आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे राजू कंक यांचे वेलकम. हाय फटका लांब पाहायला मिळतोय, संधी आहे का तिथे? नाही आहे, बॉल बराचसा दूर इथून मात्र निघताना पाहायला मिळाला आणि के क्लासिकल क्लास फ्लाय इथे मात्र पहा येतोय षटकार. चांगला इथे मात्र पाहायला मिळालं. दुसरा षटक समाप्त झालाय. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर डीडी सर 20 धावा आल्यात. आता विजयासाठी येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये गरज असणार आहे ती टीम बॅटिंग करत असताना अखंड वाई 11 ह्या टीमला Yes, 12 बॉल 16 धावांची गरज. चेक पंच टीम मीटिंग घेऊन देऊ नका, कारण आपल्याला अजून देखील 5 ते 6 सामने अजून देखील कव्हर करायचे आहेत. 5 ते 6 सामने अजून देखील आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे आम्ही जावळी संघ विनंती करतो लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. नियस आरोही स्पोर्टचे सर्व सन्माननीय संग्रामदादा लावंड यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. एक युवा उद्योजक कराडमधील एक युवा उद्योजक आणि आमचे बंधुमित्र सन्माननीय आरोही स्पोर्ट्सचे सर्व संग्रामजी लावंड यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. या संग्रामदादा आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर या. 12 बॉल 16 धावांची गरज इथे मात्र पाहायला मिळत आहे. संग्रामजी लवंड यांचं ही शुभागमन, एक स्टार क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहे. हो, त्यांचंही स्वागत केलंय, सहर्ष स्वागत. ठोकम ठोकी ठासून ठोकून दिले बॉलला सीमारेषा पार आणि हा आला षटकार. अफलातून याच फलंदाजाला मिळाला होता जीवदान, तो झेल ड्रॉप केला होता मनोज या क्षेत्ररक्षकांनी आणि ते थोडेसे नाराज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्लोरियस स्पोर्ट्स मैत्री ग्रुप जावली त्यांच्या विरोधामध्ये अखंड वाई 11 या दोन मातब्बर संघांमधील मात्र हा सामना पाहायला मिळतो. इथे काय फटका खेळलाय. आता इथून मात्र येणारे बॉल असणार आहेत ते 11 आणि विजयासाठी 10 धावांची गरज. हा बॉल चांगला, याच रणनीतीवरती तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. जोरदार अपील केलंय, परंतु फलंदाजांचंही कौतुक करावं लागेल. इथून तेजस बाद होत आहेत. मॅच मध्ये परत एकदा ट्विस्ट निर्माण झालंय. ही विकेट हवी होती टीम ग्लोरियस स्पोर्ट्स मैत्री ग्रुप जावली ह्या टीमला, आणि ती प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळालं. आता इथे विकेट क्रमांक दुसरी. चेक स्वराज्य बत्तीस शिरा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अक्षयदादा चव्हाण आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. अक्षयदादा चव्हाण या आपल्याला विनंती करतो. आयोजक आपल्याला विनंती करतात की आपण देखील व्यासपीठावर या. अक्षयदादा चव्हाण आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. सन्माननीय अक्षयदादा चव्हाण स्वराज्य बत्तीस शिरा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, सर्वांच्या दिलावर राज करणारं व्यक्तिमत्व, एक दिलदार व्यक्तिमत्व अक्षयदादा चव्हाण आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर या. डीडी मॅच अगदी क्रुशियल आलेली आहे. दुहेलमन परिस्थितीमध्ये मात्र पाहायला मिळते. हिलता हुआ, डुलता हुआ, झुलता हुआ हा सामना मात्र पाहायला मिळतोय. कधी पाहायला गेलं तर ग्लोरियस स्पोर्ट्स मैत्री ग्रुप जावलीच्या हातातून निसरतोय की काय, अखंड वाईकडे जातोय की काय, परंतु हा विकेट आला आता अखंड वाई की ग्लोरियस स्पोर्ट्स मैत्री ग्रुप जावली. कोण जिंकणार आता इथे मात्र पाहायला गेला तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज मात्र जाताना पाहायला मिळत आहेत.
लोड फुलटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण. एस म्हटलं ना कबुतराला गरुडाचे पंख लावते येतील ही, पण गगनभराचे वेड हे रक्तातच असावे लागते, कारण आकाशाची ओढ फक्त दत्तक घेता येत नाहीये आणि ते दाखवताना पाहायला मिळतात. फलंदाज आल्या आल्या ठासून ठोकून षटकारांना खात ठोकतोय सूरज आणि ह्या संघालाही अगदी अप्रतिमरित्या सुसज्ज सुस्थितीमध्ये नेताना पाहायला मिळत आहेत. आता इथून धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 41. विजयासाठी गरज असणार आहे ती अजूनपर्यंत 4 धावांची. चेक. मी अक्षयदादा चव्हाण यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. स्वराज्य बत्ती शिराळा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अक्षयदादा चव्हाण आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. आयोजकांच्या विनंतीला मान द्या आणि आपण व्यासपीठावर या. अक्षयदादा चव्हाण. अपडेटमध्ये थोडासा इश्यू. 8 बॉल 6 धावांची गरज आहे. एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. एक धाव खूप महत्वपूर्ण असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला ज्यांच्या माध्यमातून जेवणाची मात्र जिथे जिथे मॅच असेल 32 शिराजे तिथे तिथे जेवणाची सोय असते ते संदीप पाटील उर्फ लालू दादा यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. मी विनंती करतो लालू दादा आपण देखील व्यासपीठावर या. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमधील भरमसाठ अभ्यास आमचे डी अर्थात दत्तात्रय धोंडे सरांना आहे आणि त्यांचा हा मूलगाव आहे. आपण पाहायला गेलं तर चिखलगाव आणि त्यांची ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. कॉम्प्युटर बॉक्स प्रेझेंटी बॉक्स ते सांभाळताना मात्र पाहायला मिळतात. इथे ओव्हर झालं. इथे मात्र पाहायला गेलं तर षटक क्रमांक समाप्त झालाय 3रं आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 42 धावा. आता विजयासाठी गरज असणार आहे ती 6 बॉल आणि 5 धावांची गरज. यशस्वी व्यक्ती सुद्धा सामान्य माणूसच असते मित्रांनो, परंतु त्याची एकाग्रता ही एखाद्या लेझर सारखी असते. आता तुम्हाला इथून त्याच पद्धतीने मात्र खेळ करावा लागेल ज्या पद्धतीने मात्र हा षटक आलाय. या षटकामध्ये मात्र आपण पाहायला गेलं तर धावा एकूण खर्च झाल्यात हर्षद यांच्या 13 धावा. त्यानंतरही मात्र पाहायला गेलं तर अगदी कमी धावा होत्या आणि त्याच्यानंतरही मात्र अगदी बारा कष्ट करताना मात्र पाहायला मिळत आहेत. ग्लोरियस स्पोर्ट्स मैत्री ग्रुप जावली. निलेश शिंदे गोलंदाजीसाठी इथे मात्र पाहायला मिळत आहेत आणि पाहायला गेलं तर हाय व्होल्टेज ड्रामा. त्याचबरोबर पाहायला गेलं तर हा ज्या पद्धतीने मात्र सुशांतनी बॅटिंग केली होती त्यांच्या बॅटमधून एकूण मात्र 3 बॉलमध्ये 5 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर तेजेश यांचं कौतुक करावं लागेल. तेजेश यांच्या मात्र आपण विचार केला तर 2 षटकार आणि या 2 षटकारांच्या साह्यानं 22 धावांची खेळी त्यांच्या बॅटमधून आली होती. हो चांगला बॉल. इथे मात्र पाहायला गेला तर पहा इथे आला पहिला बॉल डॉट. म्हणजे इथून समीकरण बदलताना पाहायला मिळतात की काय. हो होय मैत्री ग्रुपचे आधारस्तंभ मनोज मिड ऑफ मध्ये शॉट मध्ये आहेत. ते मात्र गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज निलेश आलेत गोलंदाजीसाठी. सूरजला पाहतोय आता वाईट बॉल आलाय. कोणतीही मेहनत न करता 1 धाव आलाय. तुमच्या स्वप्नांना सांगू नका की तुम्हाला अडचणी किती आहेत, पण अडचणींना अवश्य सांगा की तुमची स्वप्न किती मोठी आहेत. या स्पर्धेतील चॅम्पियन तुम्हाला बनायचं आहे आणि चॅम्पियन बनण्याचं स्वप्न घेऊन प्रत्येक जण इथे आलेला आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्किट झाला हातामधून बॉल. अशा वेळी असा चुका तुम्ही करू शकत नाही आहेत कारण हाय व्होल्टेज ड्रामा. 1-1 धाव अगदी महत्त्वपूर्ण आहे. 1-1 धाव आधी सोनेरी सोन्यासारखी आहे. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाललात तर युद्धाच्या काळात तुम्हाला कमी रक्त सांडावा लागतोय. त्याच पद्धतीने तुम्ही जर पाहायला गेला तर ज्या पद्धतीने मात्र इथून मेहनत केली जातोय. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला मात्र ट्रॅव्हल केलाय. तोपर्यंत पाहायला गेला तर एकाला दुहेरीमध्ये रूपांतरित केले गेले. 2 धावेने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. मॅच विनिंग धावा मात्र येताना पाहायला मिळाल्या. खूप छान जोरदार टाळ्या इथे मात्र झाल्या पाहिजे या दोन्ही टीमसाठी. आपण सहभागी झाला त्याबद्दल मनापासून आभार. ग्लोरियस स्पोर्ट्स मैत्री ग्रुप जावली आणि अखंडवाई 11 या 2 संघांमध्ये सामना होता. अखंडवाई 11 हा संघ जिंकलाय. ग्लोरियस स्पोर्ट्स मैत्री ग्रुप जावली आपला शुभ सन्मान इथे घेण्यात येईल आयोजकांकडनं. तर मी आपणास विनंती करेन की आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपला शुभ सन्मान घेण्यात येईल. तर मी विनंती करेन की आपण लगेच इथे यायचं आहे. आणि त्याचबरोबर स्वराज्य बत्तीस क्रिकेट असोसिएशनचे दमदार रुबाबदार डॅशिंग अध्यक्ष आदरणीय अक्षयजी चव्हाण सरांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला